तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीद्वारे महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांचा खेळ मांडियेला कार्यक्रम मूर्तिजापूर येथे आयोजित केला आहे। हसत खेळत चालणारा हा कार्यक्रम महाराष्ट्राला सर्वदूर परिचित आहे। सर्व महिलांचे भाऊजी आदेश बांदेकर आपल्या सर्वच वहिनींसाहेबांना भेटण्यासाठी येत असल्यानं माता भगिनींनी 21 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजताची वेळ नोंदवून ठेवावी। आपल्याला मूर्तिजापूर येथे खेळ मांडियेला या खेळामध्ये सहभागी व्हायचं आहे, असं आवाहन डॉक्टर सुगत वाघमारे यांनी केलेलं आहे। रोजच्या धकाधकीच्या जीवनातून माता भगिनींना 4 क्षण विरंगुळा मिळावा या हेतूनं डॉक्टर सुगत वाघमारे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। 21 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता लाल शाळा मैदान मूर्तिजापूर येथे हा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाने महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींना अक्षरशः वेळ लावलेला आहे। आजपर्यंत विविध ठिकाणी हा कार्यक्रम झाला असून प्रत्येक ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक गर्दी असते। नमस्कार। खेळ किस्से आणि गप्पा गाणी संगीतमय ही धमाल असं म्हणत तो आनंद आणि तो जल्लोष साजरा करण्यासाठी मी येत आहे 21 सप्टेंबर संध्याकाळी 4 वाजता मूर्तिजापूर या ठिकाणी तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी आयोजित हा खेळ मांडियेला हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमात तुम्ही सगळे सहभागी होणार आहात आणि या कार्यक्रमाचा आग्रह केलेला आहे तो आमचे मित्र समाजसेवक डॉक्टर सुगत वाघमारे यांनी। तेव्हा त्यांच्या आग्रहावरून मी येत आहे मूर्तिजापूरमध्ये लाल शाळा मैदान मूर्तिजापूर इथे 21 सप्टेंबर संध्याकाळी 4 वाजता भेटूया आणि तो आनंद तो जल्लोष साजरा करूया आणि बघूया मूर्तिजापूरमधली 21 सप्टेंबरची पैठणी कोण पटकावणार। भेटूया मूर्तिजापूरला। नमस्कार। मनोरंजनासोबतच ज्ञानप्राप्ती करून देणारा हा एकमेव कार्यक्रम आहे आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमात आदेश बांदेकर यांच्या हस्ते बक्षिसांची लयलूट होणार आहे। त्यामुळे आपण सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार परिषदेत तीक्ष्णगत मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सुगत वाघमारे यांनी केलेलं आहे। मूर्तिजापूर मतदारसंघातील नागरिकांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मतदारसंघातील विविध गावांमध्ये डॉक्टर सुगत वाघमारे यांनी यापूर्वीही विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे। संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला।